पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे आज गडिंग्लजमध्ये आलेले आहेत. निमित्त आहे डॉक्टर प्रभाकर कोरे क्रेडिट सोसायटीचं आज उद्घाटन आहे. कर्नाटकामध्ये 56 शाखा आणि त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये पहिली शाखा गडिंग्लजमध्ये होते. 97 शाखा आहे. त्या निमित्ताने आज उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे. काय सांगाल, कर्नाटकमध्ये खूप चांगलं सहकारामध्ये आपलं नाव लौकिक आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये ही पहिली शाखा गडिंग्लजमध्ये चालू होती. बिझनेस करणाऱ्यांना कुठलं स्टेट आणि भाषा संबंध नसते, सगळं आम्ही एकच. आता सीमा झालेले आहेत, त्याच्यामुळं काय गडिंग्लज म्हणा हे म्हणा पूर्वीपासून आमचे संबंध असलेले आणि खूप व्यापारी सेंटर आहेत आणि मोठं इथं हेल्थ सेंटर पण आहेत. खूप डॉक्टर, सगळे स्पेशालिटी. एवढे छोटे गावात एवढं स्पेशालिटी डॉक्टर तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही. एवढं इथं नर्सिंग होम आहेत, म्हणून पैसा जास्त आहे म्हणून आम्ही इथं आलो आहे. तर नक्कीच यांचं सहकार मिळणार, आम्हाला डिपॉझिट मिळणार. त्याचबरोबर इथले ऊस आमच्या फॅक्टरीला येतं गेल्या 10 वर्ष झालं आणि बहुतेक इथलं शेतकरी आमच्याबरोबर संबंध पण चांगले आहेत का, म्हणजे पेमेंट चांगलं देतो. 10 दिवसात आम्ही शेतकऱ्यांना पेमेंट देतो. पण त्यांना बँक इथं जवळ नव्हतं म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी पण म्हणजे तिथनं आम्ही बिल पाठवलं, संध्याकाळी त्यांना विड्रॉ करू शकतात. असं फॅसिलिटीज आम्ही ह्या ब्रँचमध्ये केलेलं आहे. सीमा भागातली सगळ्यात मोठी ही बाजारपेठ गडिंग्लज म्हणून ओळखली जाते. अशा पद्धतीने इथल्या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना या तुमच्या संस्थेचा फायदा होऊ शकतो. इथं पैसे जास्त आहे, शेतकरी पण अगदी कष्टावर आहेत आणि चांगले पिकवतात आणि व्यापार तर सेंटर आहे आणि सगळ्यांचे साधारण संबंध आहे पहिल्यापासून. म्हणून ते ब्रँच थोडं आम्हाला लेट इथं काढायला, म्हणजे मल्टी स्टेट मिळायला आम्हाला थोडंसं लेट झालं म्हणून. आणि पहिल्यांदाच कर्नाटक सोडून आउट ऑफ कर्नाटक पहिला ब्रँच म्हणजे ते गडिंग्लजमध्ये केले. गडिंग्लज भागाशी खूप चांगला संपर्क आहे. कसं वाटतं इथल्या लोकांच्या बद्दल आपल्याला? लोक एकदम अतिशय सांगितलं कष्टाळे लोक आहेत, एकदम चांगले लोक आहेत. म्हणून आम्ही हा चंदगड जवळ चंदगडमध्ये आम्ही एक हॉस्पिटल सुद्धा बांधतोय. आता ऑलरेडी हॉस्पिटल सुरू केलंय, ते भाड्यानं आहे. आता आम्हाला गव्हर्नमेंटने अलॉटमेंट केलेत लँड. 2 वर्षात आम्ही तिथं साधारण 100 बेडचे हॉस्पिटल आम्ही तिकडं चंदगड तालुक्याच्या लोकांच्यासाठी आम्ही सेवा करतोय. ह्या सहकार क्षेत्राबरोबर शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा कर्नाटकमध्ये खूप चांगलं नेटवर्क तुमचं आहे. गडिंग्लजमध्ये सुद्धा असं काही उभा करण्याचा, जसं आता तुम्ही चंदगडला सांगताय तसं गडिंग्लजमध्ये काही शैक्षणिक आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही येऊ पाहताय का? गडिंग्लजमध्ये आहेत सगळे डॉक्टर आमचेच आहेत. ते म्हणजे आमचे कॉलेज मॅक्झिमम आमच्या कॉलेजमधून पास झाले. परत त्यांनी चांगलं काम करायला लागलेत. त्यांचं अपोज आम्ही परत कशाला येत यायचं. पण चंदगड तालुक्यात काय परिस्थिती चांगलं नाही म्हणून आम्ही तिकडं हॉस्पिटल करतोय. पद्मश्री मिळालेला आहे. मागे वळून पाहताना कोणता समाधानाचा क्षण वाटतो आणि भविष्यामध्ये अजून काय टार्गेट आहे तुमची? भविष्यात आता 80 वर्ष सुरू झालं मला. गेल्या 42 वर्ष मी शिक्षण आणि सहकार, आरोग्य सेवा ते काम बघून दिलेले आहेत. त्याबद्दल मी खुश आहे. जे पद्मश्री मिळालंय माझ्या संस्थेत काम करणाऱ्यांना, त्यांना हे श्रेय जाते. त्याच्याबद्दल मी खूप आनंद आहे. 80व्या वर्षी सुद्धा इतकी मोठी ऊर्जा आहे, याचं काय नेमकं गमक आहे? आता देवालाच विचारलं पाहिजे. हेल्थ इज गॉड गिफ्ट. असं नाही की आम्ही हॉस्पिटल आहे म्हणून गोळी घेत नाही आम्ही. आमचं हेल्थ इज गॉड गिफ्ट. आणि राहणी पण आहे, मी व्हेजिटेरियन आहे. जेवण आमचं अगदी सिंपल जेवण, म्हणजे माहिती आहे महाराष्ट्र एरियामध्ये भाकरी भाज्या रोज जेवणारे लोक आहेत, त्याच्यामुळे हेल्थ चांगलं राहते. म्हणून हल्ली काय झालंय, हल्लीच्या पिढीमध्ये सगळे फास्ट फूड आलंय. त्याच्यामुळं आज अगदी 5 वर्ष धरून मुलांना कॅन्सर आम्ही आता बघतोय पेशंट. त्यामुळं थोडंसं आता पेरेंट्स सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. पूर्वी जॉईंट फॅमिली होतं, सगळ्यांनी मिळून आम्ही राहत होतो. त्याच्यामुळं आजोबा आजी वगैरे आम्हाला खूप म्हणजे आता हल्ली नाही आहे. आता लग्न झाले की सेपरेट एक घर झालं. हा परिस्थिती फक्त आमच्या देशात बघायला आता मिळते. त्याच्यामुळं खूप आमच्या देशाला नुकसान झालं आहे. का म्हणजे आरोग्य हा फार मुख्य आहे. आम्ही देशामध्ये अगदी यंग जनरेशन आहे, पण हेल्दी जनरेशन पाहिजे. हे हेल्दी जनरेशनला आता आम्ही सगळं
म्हणजे पाणी, नदीचे पाणी, हवा सगळंच आम्ही बिघडून ठेवलेलं आहे. तर ते सुधारणा कोण करणार, तर आम्हीच करायला पाहिजे. ते मला वाटतं नवीन पिढी ह्याच्याकडे लक्ष देईल असं मला वाटतं. डॉक्टर एस गाळी देखील समाजभूषण पुरस्काराने देखील तुम्हाला आता सन्मानित करण्यात आलेला आहे. कसं वाटते तो पुरस्कार देखील तुम्हाला मिळते? पहिला तर घाळी सारखं माणूस मी एकदाच भेटलोय त्यांना पूर्वी, नंतर त्यांचं माझा संबंध जास्त आला नाही. मग पण मिसेस गाळींचा संबंध आला. गडिंग्लज एवढं शिक्षण हा एरियामध्ये शिक्षणाचं म्हणजे माहेर त्यांनी सुरुवात केलेलं आहे. आणि आज सुद्धा त्याचं शिक्षण अगदी अतिशय शिक्षण आणि क्वालिटी एज्युकेशन आहे. त्याच्याबद्दल त्याला गाळी साहेबांना आम्ही कधीच विसरणार नाही. सामाजिक विधायक कार्याच्या दृष्टिकोनातून युवा पिढीला आणि खास करून गडिंग्लजकरांना काय सांगताय, सोशल मध्ये कसं राहिलं पाहिजे? एक तर मी सांगितलं की आमचं जुनं पद्धत सगळं बिघडलेलं आहे. म्हणजे जॉईंट फॅमिली गेलं, सगळं गेलं. त्याप्रमाणेच आमचं जेवणाचं पद्धत पण चेंज झालंय. तर फक्त तुम्ही शिकू नये, त्याच्यात पेरेंट्सला एवढंच रिक्वेस्ट करतो. पेरेंट्स सकाळी उठून शाळेला गेले की मुलं आल्यावर त्यांना व्यायाम वगैरे करायला देत नाहीत. टाइम अभ्यास हाच. आणि त्याच्यामुळे जगात बाहेर काय चाललंय त्यांना बाहेरचं नॉलेज सुद्धा नाही. तर थोडं पेरेंट्स सुद्धा याच्याकडे लक्ष करायला पाहिजे. बदली एखादा मुलगा फक्त शिकून इंजिनियर झालं तर काय उपयोग नाही, डॉक्टर झालं तर उपयोग नाही. जगाचं माहिती त्याला असायला पाहिजे, जग कसं आहे ते बघायला पाहिजे. तर थोडंसं त्यांनी बाहेर खेळायला वगैरे सोडायला पाहिजे मुलांना.